ब्रॉट टू यू बाय विगार्ड. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आत्ता आपल्या सोबत आहेत आणि थोड्याच वेळात भर पावसामध्ये अजित पवारांचा रोड शो सुद्धा सुरू होणार आहे. दादा काय सांगणार, राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस पडतोय, पुण्यात सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झाली, काय आढावा घेतला राज्य? हवामान खात्याने सांगितलेलंच होतं की ह्या 2-3 दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि जोराचं वारं सुटेल आणि त्यांनी जो अंदाज व्यक्त केलेला होता तो खरा होताना दिसतोय. कारण आज मी सकाळी कर्जतला सभा घेतली, नंतर दुपारी पारनेरला सभा घेऊन मी ज्यावेळेस चॉपरने पुण्यामध्ये येत होतो त्यावेळेस पण बऱ्याचशा विजा लवत होत्या आणि असं एकदम काळोख पसरलेला होता. आणि आत्ता तर पुण्यामध्ये पाऊस चालूच आहे. शेवटी असं काही लोकांनी सांगितलं पण होतं यंदा प्री मान्सून लवकर येईल आणि नंतर रेग्युलर पाऊस पण नेहमीच्यापेक्षा लवकर सुरू होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि तो खरा ठरतोय आत्ताची परिस्थिती बघता असं एकंदरीत चित्र दिसतंय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये पंतप्रधानांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली की तुम्ही NDA सोबत यावं, सर्व काही ठीक होईल अशा पद्धतीने ऑफर. आपण काय करता, संपूर्ण बातमी नीट आम्हाला सांगत नाही. मी आत्ता चॉपरने उतरल्यानंतर बघितलं, त्यांनी नकली शब्द वापरला. नकली शिवसेना, नकली NCP यांनी इकडं मर्ज व्हावं किंवा सामील व्हावं असं. आता कुठल्या हेतूने पंतप्रधान बोललेले आहेत मला कळायला मार्ग नाही, परंतु त्यांचं स्टेटमेंट तुम्ही म्हणताय तसं अजिबात नाही. ते पॉलिटिकल स्टेटमेंट मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे पॉलिटिकल स्टेटमेंटच्याबद्दल माझ्यासारख्याने लगेच काही मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही. म्हणजे त्यांनी म्हटलं की तुमच्यासोबत शरद पवारांनी यावं, एकनाथ शिंदे सोबत उद्धव ठाकरेंनी यावं. मला एक कळत नाही रे तुझं, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल एकदा प्राईम मिनिस्टरने एखादं स्टेटमेंट केल्यानंतर मी काय त्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. आज मी महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून काम करतोय, आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचार करतोय. त्याच्यामुळं बोलल्या पाठीमागचा मतितार्थ काय नक्की आहे ते मी काय अजून समजून घेतलेलं नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. कुठेतरी तिसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधान अस्वस्थ आहेत आणि पराभव होणार म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करतायत असं सुद्धा विरोधकांकडनं टीका केली जाते. असं त्यांनी टीका केली. हे इलेक्शनच्या बाबतीमध्ये तुम्ही पत्रकार मित्रांनी पण फार सिरियसली घेत जाऊ नका. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात. त्यापेक्षा आपण चांगला कारभार उद्याच्याला कोण करेल, देशाला पुढं कोण घेऊन जाईल, देशाच्या 140 कोटी जनतेला संरक्षण कोण देईल याचा विचार आपण करू. मी राजकारणामध्ये काम करत असताना मी फार टीका टिप्पणीला महत्त्व देत नाही, मी डेव्हलपमेंटला महत्त्व देतो. तिकडे नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असं चर्चा आहेत आणि कारण एकूण ते दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत प्रचार करताना दिसत आहेत. मला ती बातमी तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून माझा नरहरीशी आत्तापर्यंत कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ह्याचं उत्तर देईन. कारण कधीकधी असं एकत्र बसून फोटो काढला की ते फोटो व्हायरल केले जातात आणि त्याच्यामधनं असा एक विपर्यास केला जातो की बाबा आता हे इकडं जाणार हे तिकडं जाणार. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. धन्यवाद. अमोल कोल्हेंनी PDCC बँक आणि पतसंस्थांना संरक्षण द्यावं असं म्हटलंय मतदानाच्या दिवशी. अरे द्या ना, कुणी नाही म्हणतंय. कुणाला जे वाटतं ते निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं आणि त्या पद्धतीनं करावं. कॅमेरामन विकीसह मी योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.